बोरिवली पश्चिम में स्थित नए हरिहर भगवती अस्पताल के निजीकरण के विरोध में ठाकरे गुट द्वारा एक बड़ा आंदोलन आयोजित किया गया। यह आंदोलन मुंबई के इस महत्वपूर्ण सरकारी अस्पताल के भविष्य को लेकर चिंताओं को उजागर करने के उद्देश्य से किया गया। बोरिवली के अस्पताल भगवती अस्पताल के 1000 बिस्तरों के नए परिसर के निजीकरण के विरोध में ठाकरे गुट ने आंदोलन किया। यूबीटी शिवसेना और महानगर पालिका कर्मचारी कामगार सेना के साथ शिवसेना कार्यकर्ताओं ने इस कदम को लेकर असंतोष जताया। आंदोलनकारियों ने अस्पताल के निजीकरण को गरीबों के लिए स्वास्थ्य सेवाओं के लिए हानिकारक बताया और सरकार से इस सरकारी अस्पताल के रूप में बनाए रखने की मांग की। मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील भगवती रुग्णालय खाजगीकरणाचा हा जो निर्णय आहे तो अतिशय मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून अतिशय खेदजनक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत। ह्या रुग्णालयाला 2025 साली जवळ 57 वर्ष झालेली आहेत। हरिलाल भगवती नावाच्या जगाच्या दानशूर व्यक्तीने हा भूखंड रुग्णालयासाठी दिला। 100 किलोमीटर गोरेगाव ते पालघर आता हॉस्पिटल झाले, पण मी 70, 75, 80चा काळ सांगतो की गोरेगाव ते पालघर या 100 किलोमीटरमध्ये फारसे रुग्णालय नव्हते। आज आहेत, पण त्या काळामध्ये पालघर असू द्या, वापी असू द्या, फारसे रुग्णालय नव्हते। त्यावेळेला एक मोठा आधार या भगवती रुग्णालयाचा होता। मी ज्यावेळेला 2005-8ला बघितलं 65,000 ओपीडी इथं होती, 65,000 पेशंटची नोंद इथं झालेली आहे। पुन्हा भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर हे रुग्णालय किती महत्वाचं आहे, कारण इथे रेल्वेचं जाळ आहे। वसई असू द्या, पालघर असू द्या, ठाणा असू द्या, बोरिवली असू द्या, इथे समुद्रकिनारा आहे, इथे डोंगर आहेत, आदिवासी पाडे आहेत, ठाण्यासारखा आदिवासी भाग आहे, तिथे आत्ता सुविधा होत आहेत। तर सगळ्यांना हा आधार होता आणि असं असताना त्यावेळेला 2005 साली या भगवती रुग्णालयाची ज्यावेळेला स्लॅब पडायला लागले त्यावेळेचे डीनने आम्हाला बोलवलं होतं आणि सांगितलं ह्या भगवती रुग्णालय ची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। स्लॅब पडतायत, पेशंटला किंवा डॉक्टर नर्सेसला अपघात होण्याची शक्यता आहे। त्यावेळेला आमचे महापौर होते, मला आठवतंय की साधारण त्या काळामध्ये ह्या सगळ्या धरणामध्ये सुनील प्रभू आणि सुभाराव असे 2 महापौर ह्या काळामध्ये या भगवतीच्या वाटचालीमध्ये होऊन गेले। त्यावेळेला आम्ही माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की आम्हाला केईमच्या धर्तीवर या उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये हॉस्पिटल पाहिजे आणि ताबडतोब तात्काळ महापौरांना बोलवून आयुक्तांना सूचना देऊन माननीय उद्धवजींनी सांगितलं की बाबा इथे स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी, कारण आज केएमला जायचं म्हणजे 2-2.5 तास प्रवासाला लागतात, रुग्णाचे हाल होतात आणि झाली मान्यता मिळाली। आयुक्तांनी अनेक मिटिंग घेऊन शेवटी आम्ही शेवटची मिटिंग सर्व पक्षीय नगरसेवक 26 ऑगस्ट 2006ला स्थायी समितीच्या सभागृहात सर्व कमिट्यांचे अध्यक्ष होते, एकच नाही, मुंबई महानगरपालिका सर्व कमिट्यांचे अध्यक्ष, सर्व अतिरिक्त आयुक्त, आमचे आर नॉट साऊथचे वॉर्ड ऑफिसर आणि महापौर गोपाळ शेट्टी त्यावेळेचे खासदार, या आम्ही सगळ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या गटनेते आणि त्या मिटिंगमध्ये गटनेत्यांनी निर्णय असा घेतला की भगवती हॉस्पिटल हे 1000 खाटांचं असायला पाहिजे आणि ते 3 टप्प्यात आपण करूया। मान्यता मिळाली, टेंडर निघालं, बांधकाम 2012 साली माननीय उद्धवजी साहेब यांनी याचं भूमिपूजन इथं केलं
पहिल्या टप्प्याचं. दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन माणेसर महापौरांनी केलं. काम सुरू झालं. आज जवळजवळ काम 75% काम सुरू झाले. 320 कोटी, आकडा लक्षात घ्या, 320 कोटी मुंबई महानगरपालिकेने खर्च केले. इथे नर्सेसची बिल्डिंग आहे, क्वार्टरची, डॉक्टरांसाठी राहण्यासाठी सुद्धा घरं आहेत, त्याची सुद्धा इथे प्रोव्हिजन केलेली आहेत आणि 1000 खाटा. आता हे अचानक ह्या बजेटमध्ये 2024-25च्या बजेटमध्ये, 25-26च्या बजेटमध्ये आदरणीय आयुक्तांनी घोषणा केली की हे खाजगीकरणामध्ये घ्यायचं. माझा पहिला सवाल आहे की तत्कालीन जे कोणी अधिकारी होते, कमिशनर होते, चेअरमन होते, खासदार होते, आमदार होते, ज्यांचा जो प्रस्ताव सभागृहात मंजूर झालेला आहे, तो तुम्हाला एकट्याला अशी घोषणा करण्याचा अधिकार आहे का पुन्हा सभागृहापुढे आणावा लागतो, अशी माझी माहिती आहे. एक. दुसरं आहे की अशा प्रकारच्या आरोग्य सेवा कारण नसताना खाजगीकरणाचं देण्याचा महानगरपालिकेची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी जनतेला आरोग्य सेवा पुरवाव्या. ही महानगरपालिकेच्या 1888 कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की त्यांनी महानगरपालिकेने पाणी देणं, शौचालय उभे करणे, रस्ते करणे, सेवा देणे हे महानगरपालिकेचं काम आहे. मग अशा वेळेला कुणी ह्या आयुक्तांना सांगितलं की हे खाजगीकरणाकडे आणि याचं कारण काय हे सुद्धा आम्हाला आयुक्तांकडून माहिती पाहिजे, मुंबईकरांना, आम्हाला लोकप्रतिनिधीला, की तुम्ही हे कशासाठी कुणाच्या सांगण्यामुळे केले, इथल्या एमपीच्या सांगण्यामुळे केलं